अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत 3 ट्रक, 1 ट्रॅक्टरसह तब्बल 84 लाखहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतुकी विरोधात मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना मोठा दणका दिला। तिवसा आणि शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 3 ट्रक, 1 ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात अवैध रेती असा तब्बल 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर तिवसा परिसरात सापळा रचून 2 ट्रक आणि 1 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला। दरम्यान शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 टिप्परमधून अवैध रेती वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टिप्परसह रेती आणि मोबाईल फोन जप्त केले। या संपूर्ण कारवाईत एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचं मोठं नुकसान होत आहे। अशा प्रकारांविरोधात येत्या काळात कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी दिला आहे।